मित्रांनो, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नाराजी नाट्याचा तडा चालू असताना, नाराजी नाट्य सुरू असताना शेवटी त्यावर पर्याय निघाला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी गेले, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री झाले. परंतु अजित पवार हे जैसे तेच राहिले. अजित पवार उपमुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारलं देखील. परंतु आता सर्वांचं लक्ष लागलं की जे अजित पवार संपण्याच्या मार्गावरती होते, त्यांचेच अनेक आमदार निवडून आले. परंतु आता त्यांच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागते किंवा कोणाचं नाव या यादीत येईल, जे की येणाऱ्या 11 तारखेला मंत्रिपदाच्या शपथविधीमध्ये त्यांचं नाव सामील राहील. त्याची संपूर्ण यादी आपण बघू. त्यामध्ये कोण नेमकं कोणाला संधी मिळते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली आहे. पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्री म्हणून कोण कोण शपथ घेणार आहे, आपण याबद्दलच माहिती जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणाकोणाला लागणार आहे मंत्रिपदाची लॉटरी, किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मागे कोण कोण त्यांच्याच गटातील मंत्री होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे उद्या 5 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी 5 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून आझाद मैदानावर त्यांनी शपथ घेतली. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी शपथविधीचा संभ्रम कायम असताना त्यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु आता अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण त्यांच्या गटातील सामील होणार आहे, याचीच आपण यादी बघू. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये जे 11 नावं चर्चेत आहे, ते म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री, राजकुमार बडोले हे देखील नाव त्यांचे चर्चेत आहे, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील अशी 11 संभाव्य नावे चर्चेत आहे. तर यांना मंत्रिपदाच्या वर्णी लागण्याचा हिरवा कंदील आपल्याला राष्ट्रवादीकडून दिसत आहे. तर ही 11 चेहरे आता महाराष्ट्राचं नेतृत्व करायला राष्ट्रवादी काँग्रेसकडून समोर येण्याचे चिन्ह देखील आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.